नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. मी आजच्या दिवसाची माझी सुरुवात करतोय आणि आज मला 2 इव्हेंट सांभाळून, जॉब आणि क्लाउड किचन सांभाळून मला आज रात्री जायचं आहे पाटणा देवीला. पाटणा देवीला खूप छान देखावे उभारलेले आहे. आमच्या गावचे आमदार दादा मंगेश चव्हाण यांनी खूप छान संदेश देण्याचा प्रयत्न केलेला असतो. दरवर्षी ते नवीन नवीन संदेश देण्याचा प्रयत्न करतात. नवीन नवीन देखावे नवीन नवीन देखावे तिथं स्वीकारतात. त्यांच्या संकल्पनेतून खूप छान देखावे स्वीकारत असतात तिथे. आणि आज मी त्या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे त्या गोष्टी. आणि आमचे इथले ग्रामदैवत चंडिका देवी, म्हणजे गावाचे नाव आहे पाटणा देवी आणि तिथल्या देवी मातेचे नाव आहे चंडिका देवी. आम्ही आज त्या देवीच्या दर्शनाला जाणार आहोत. आमचे ग्रामदैवत आहेत आणि त्याच बरोबर ते एक शक्तिपीठातलं मानलं गेलेलं एक शक्तिपीठ आहे. तर आपण लवकरच तिथं जाऊयात. आजच्या दिवसभराचा मी दिनचर्या तुम्हाला दाखवतो आणि आज रात्री आपण माझ्यासोबत तुम्ही चला पाटणा देवी. माझे इव्हेंटचे काम कम्प्लीट करून मी आता चाललो मार्केटमध्ये. पाटणा देवीला जायचंय. नाईट सीन असेल, लाईट कमी राहील, त्याच्यामुळे मी विचार करतोय की मला एक चांगला लाईट मिळायला पाहिजे फोनसाठी, किंवा पोर्टेबल लाईट मिळालं तर खूप चांगले, म्हणजे मी फेसवर किंवा आपण चांगल्या अँगलने किंवा चांगल्या पद्धतीने आपण शूट करू शकतो. स्विगीच्या पण ऑर्डर कंटिन्यू सुरू आहेत आणि मला अशी न्यूज कळाली की पाटणा देवीला पूर आल्यामुळे तिथले रस्ते बंद झालेले आहेत, त्यामुळे आपण तिथं जाऊ शकत नाही आहे. ऑर्डर करत होतो, अजून एक ऑर्डर पडली, म्हणजे माझं बाहेर जाणं कॅन्सल आहे. व्हेज पिझ्झा मसाला फ्राईज कन्फर्म. चलो लगते हैं अगले काम पे. मी एक इव्हेंटला आलो होतो. इथे वाईट अवस्थेत एक बुलबुल पक्षी पडला होता. मी त्याला घरी घेऊन आलो, त्याची काळजी घेतली. एक शॉर्ट्स टाकलेली मी यूट्यूबला, ती बघू शकतात तुम्ही. 2 वाजले, आम्हाला चहा प्यायचा होता. काम कंप्लीट केलं आम्ही आणि आम्ही आता आलो चहा प्यायला. आता इथे चहाचे बरेचसे रात्रीचे दुकान ओपन दिसत आहे. The next day. रात्रभर खूप पाऊस झाल्यामुळे आमच्या इथल्या नद्यांना पूर आलेला होता आणि मी आपल्या बुलबुलला उडवण्याचा प्रयत्न केला की ती जाईल आता आणि छान ती निसर्गामध्ये राहील, पण ती उडतच नव्हती. मग आणि पावसाचं वातावरण, तो परत घरी घेऊन आलो तिला. चलो तो फिर मैं आज 2 चीज़ों का अनबॉक्सिंग करने वाला हूँ. एक है ऑस्मो गिम्बल. एक्चुअली इसका अनबॉक्सिंग मतलब ओपन डिलीवरी थी फ्लिपकार्ट की तरफ से, इसलिए डिलीवरी गाय ने वो मुझे अनबॉक्स कर दिया. और दूसरा है, पहले ये देख लेते, दूसरा बाद में. तो इसका मैं अनबॉक्सिंग करने जा रहा हूँ. ये है, मैंने अपने ब्लॉगिंग के लिए ऑस्मो गिम्बल लिया है जो अंडर 10,000 है. उसका क्वालिटी भी बेस्ट लगा मुझे रिव्यू के हिसाब से. दूसरी चीज़ थी ये मैक का वायरलेस माइक, उसके साथ एक चार्जर भी आया था, एक रिसीवर है, एक माइक है, एक ये कनेक्टर से. उसकी बिल्ड क्वालिटी भी अच्छी नहीं लग रही मुझे, इसलिए मैंने ज़्यादा डिटेलिंग में नहीं किया. तो इसको अभी रखता हूँ. और जो है गिम्बल की थोड़ी सी प्रोसेस बड़ी है. कनेक्ट करने के लिए ऐप डाउनलोड करना पड़ेगा. ये वे मैं इसको पहले खाना खा लेता हूँ, फिर इसको चेक करता हूँ. बुलबुल घर में उड़ती रहती है, पर मैं ऐसे ओपन में रख देता हूँ. जब उसका मन करे वो उड़ के जा सकती है, पर वो घर छोड़ के जाती नहीं, उसको लगाव लग गया है. 3-4 दिवसापासून प्रयत्न करतोय की मी पाटणा देवीला जाईल, ब्लॉग करेल. काही ना काही प्रॉब्लेम्स येत आहे. नेक्स्ट डे झालं तर मग मला भरपूर कामं आले. आज जॉबचे खूप कामं, आणि आता मी जॉबचे कामं फास्ट आवरले. तर बाहेर पाऊस खूप येतो आहे, पावसामुळे जाता येत नाही. आणि तिकडे पाटणा देवीला जाताना पुलावरती पाणी आहे असं मला लक्षात मला एकाने सांगितलं, माझ्या फ्रेंडने सांगितलं. त्यामुळे मला आजच पोस्टपॉन होतं आहे. त्यामुळे प्रत्येक दिवसाचा व्लॉग माझा पोस्टपॉन होत चालला आहे. 4-5 दिवस झाले एकही ब्लॉग टाकलेलं नाही आहे मी. बरेच, कारण माइंडमध्ये तेच कंटेंट रेडी होतं, त्यामुळे मी अजून काहीतरी वेगळं करायला जाईल तर ते सर्व माझं गडबड होईल, त्यामुळे मी ते काही केलं नाही. चला तर मग मी पिल्लाला पण थोडंसं दाना पाणी देऊन त्याला झोपवलं आणि मी पण झोपतो. भेटतो मी आता तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.